कोकणात अशी अनेक देवळं आहेत जिथं देवांची मूर्ती आहे पण देव नाही. फक्त थंड हवा, राखेचा वास आणि ओल्या दगडांवरून घसरणारा एक अनाम आत्मा. गावकरी म्हणतात ते देवाचं नाही, संबंधाचं देऊळ आहे. ही गोष्ट आहे देऊळवाडी गावाची. रत्नागिरीपासून थोडं आत. गाव डोंगरांच्या सावलीत आणि त्याच्या काठाशी एक जुनं कोसळलेलं दगडी मंदिर. तेच संबंधाचं देऊळ. गावातला पांडुरंग मोरे शहरात नोकरी करत होता. आईच्या मृत्यूनंतर त्याला गावात यावं लागलं. आईच्या अस्थींचं विसर्जन गावातल्या तलावात करायचं होतं. पण गावकरी म्हणाले, तलाव बंद आहे पांडुरंग, त्या पाण्यात संबंधाचं प्रतिबिंब आहे, कोणीच तिकडे जात नाही. पांडुरंग शहरातला होता, त्याला असं काही मान्य नव्हतं. त्याने ठरवलं, तलावातच अस्थी विसर्जित करायच्या. त्या रात्री तो एकटाच गेला. पाऊस ओसरलेला होता. चांदणं धुक्यातून वाट काढत होतं. देवळाजवळ थांबताना त्याला विचित्र वास आला. ना धूपाचा न फुलांचा, तर ओल्या राखेचा. देवळाचं दार उघडं होतं. आत एकच दिवा पेटलेला, पण त्याचं तेल संपत नव्हतं. दिव्याच्या प्रकाशात त्याला मूर्ती दिसली. देव नव्हतं. ती आकृती मानवी होती, पण डोळ्यांच्या जागी फक्त 2 काळे खोबरे. त्या क्षणी वारा वाहू लागला. दिवा एक क्षण विझला आणि त्याचा कानात आवाज आला. कोण आलाय माझ्या देवळात? पांडुरंगाने थरथरत उत्तर दिलं. आईच्या अस्थी विसर्जित करायला आलोय. आवाज पुन्हा. देवाला नव्हे मला विचारलं असतं? माझं देऊळ आहे हे. पांडुरंग मागे वळला, पण दार बंद झालं होतं. त्याच्या हातातली हंडी थरथरली आणि खाली पडली. पाण्याचा थेंब जमिनीवर पडताच जमिनीतून वाफ निघाली. त्या वाफेत आईचा आवाज ऐकू आला. जा रे, इथं राहू नको. पांडुरंग वेडा झाला. तो दार उघडायचा प्रयत्न करत होता, पण दारावरच्या शिलालेखावरून रक्ताचा थेंब ओघळला. त्या शिलालेखावर लिहिलं होतं, जो देव विसरतो तो संबंधाला आठवतो. देवळात घंटा वाजली. दिवा पुन्हा पेटला आणि मूर्तीच्या डोळ्यात जिवंत चमक आली. मग आवाज, तुझी आई इथेच आहे. ती माझ्याकडे प्रार्थना करत बसली होती. पांडुरंगने डोळे वर केले. मूर्तीच्या मागे सावली हलली. आईचा चेहरा दिसला, पण तो चेहरा तिच्या स्मृतीतल्यापेक्षा वेगळा. डोळ्यात खोल शांतता, पण ओठांवर शब्द नव्हते. ती फक्त हळूच हात उचलून मंदिराच्या कोपऱ्याकडे दाखवत होती. तिथे त्याला दिसलं. भिंतीत बंद एक दार, लोखंडी. त्या दारातून येणारा आवाज, मुक्ती हवी का? मग माझी पूजा कर. पांडुरंग गुडघ्यावर बसला. त्याच्या तोंडून अनाहूत मंत्र बाहेर पडले. देऊळ हलू लागलं. भिंतीतून धुरासारखी सावली निघाली. संबंधाची. तो विशाल, काळा, धगधगणाऱ्या राखेचा. त्याच्या डोळ्यात दग्ध वेदना. तो म्हणाला, हे माझं स्थान आहे. इथे देव नाही, फक्त आठवणी आहेत. मी जिवंतांच्या नव्हेत, मृतांच्या प्रार्थना घेतो. पांडुरंग भीतीने किंचाळला. माझ्या आईला सोड. संबंध म्हणाला, सोडली असती, पण तू मला जागवलंस. दिवा फुलला, धूर वाढला आणि त्या धुरातून आईचा चेहरा विरघळला. फक्त राख उरली. पांडुरंग शुद्ध हरपून पडला. सकाळी गावकऱ्यांनी देऊळ उघडलं तेव्हा दार उघडं, पण पांडुरंग गायब. फक्त त्या भिंतीवर नवं अक्षर कोरलेलं. संबंधाने घेतलं. आजही देऊळवाडीत पौर्णिमेच्या रात्री घंटा वाजते, पण तिथे कोणी जात नाही, कारण ते देवाचं नाही, ते संबंधाचं देऊळ आहे. आणि जो तिथे जातो तो परत येतो, पण माणूस म्हणून नाही.